की जे महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून ग्रामीण भागामध्ये महिलांसाठी जी कर्करोगाची तपासणी आहे ती सरकारतर्फे मोफत करण्यात येईल का? कारण की काय जे कॅन्सर असतो तर 1st to 4 स्टेजेस ऑफ कॅन्सर असतात. तर इनिशियल स्टेजेसमध्ये जर कॅन्सर निदान झालं 1st, 2nd स्टेजमध्ये तर ते क्युरेबल असतं. त्याच्यामुळे अर्लियर निदान करण्यासाठी कंपल्सरी करून सरकारने पूर्ण ग्रामीण भागामध्येच आणि पूर्ण महाराष्ट्रातच ही योजना राबवली पाहिजे. ही आमची मागणी आहे. ही आपण पूर्ण करणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, मी आताच या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. खरं तर 4 फेब्रुवारीच्या कर्करोगाच्या दिनाच्या निमित्तानं आपण एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची मोहीम घेतली आहे की ज्या मोहिमेचे मी आकडे सगळे सांगितले. खरं तर आपण नेहमी बघतोय की कॅन्सर ज्या वेळेला प्रत्यक्ष लक्षात येतो त्यावेळेला खूप उशीर झालेला असतो आणि तो ज्या स्टेजला गेलो असतो ते फक्त त्या स्टेजमध्ये फक्त प्रचंड त्या पेशंटला यातना आणि आर्थिक सगळ्या त्या कुटुंबाचा खूप नुकसान होते. आणि म्हणूनच जी आपण मोहीम घेतलेली आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये 2.5 कोटी महिलांची मोफत आपण आरोग्याची तपासणी करतोय. विशेषतः ही तपासणी करत असताना आम्ही ही काळजी घेतोय की ती आरोग्याची तपासणी करतोय. बऱ्याच वेळा असं होतं की कॅन्सरची तपासणी म्हटलं की पेशंट यायलाच बघत नाही आणि म्हणून मुद्दाम आम्ही आरोग्याची तपासणी या उद्देशाखाली सगळ्यांच्याकडे पोहोचतोय. त्याच्यातून अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स मिळत आहेत आणि मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीची एक स्टेज आपण त्यासाठी घेतलेली आहे. उमाताई खापरे. महोदय, सभापती महोदय, मंत्री महोदयांनी आता सांगितलं 9 ते 14 वयोगटाच्या मुलींसाठीची लसीकरण. मी ह्या सभागृहामध्ये मागे तानाजी सावंत असताना हा विषय घेतला होता की सर्वाइव्हल कॅन्सरसाठी आपण जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमधले आपण त्या मुलींना लसीकरण देणं. सभापती महोदय, त्याचा विषय पुढे आलाच नाही आणि आता माननीय मंत्री महोदयांचं म्हणणं आहे की आपण DCM CM साहेबांशी बोलून हा निर्णय घेऊ. सभापती महोदय, बिर्ला हॉस्पिटलनी परवा महिला व बालकल्याणच्या मंत्री महोदय सुद्धा आल्या होत्या. 50 ते 55 हजार मुलींना हे लसीकरण मोफत देत आहेत. पिंपरी चिंचवडला कार्यक्रम झाला. त्यासाठी आपण का वेळ लावतो? आपल्याकडनं असा का उशीर होतोय? कारण आपल्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, पंचायत समितीच्या शाळा आहेत, त्या शाळांमध्ये आपण ताबडतोब लसीकरणाचे कार्यक्रम घेणार का? लसीकरण देणार का? कारण तुम्ही DCM आणि CM साहेबांशी बोलून तानाजी सावंतनी सांगितलं होतं की आपण करू म्हणून, पण त्याचा कुठलाही पुढचा निर्णय झाला नाही. त्यामुळे प्रामुख्याने आपण सांगा की आपण किती महिन्यामध्ये हे लसीकरण सुरू करणार आहोत. मंत्री महोदय. सभापती महोदय, खरं तर या प्रश्नाच्या अनुषंगानं फक्त मी एवढंच सांगेन की सदस्यांचं जे म्हणणं आहे त्या सदस्यांच्या म्हणण्याप्रमाणे जी लस आपण द्यायला पाहिजे त्या लसीचं 2200 रुपये पर लस अशा पद्धतीची त्याची किंमत आहे. आपण अपेक्षित असं धरतो की किमान 50 लाख मुलींच्यासाठी ही लस उपलब्ध करून द्यायची झाली तर त्याचं जे काही फायनान्शियल बर्डन आहे ते फायनान्शियल बर्डन एका बाजूला आम्ही महिला बाल कल्याण विभाग या दोघांच्या संयुक्त विद्यमानं सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आपण विनंती करतोय. आमचा प्रयत्न असा चाललाय की बजेटमध्ये सुद्धा त्याच्याबद्दल आदेश व्हावे. परंतु केंद्र शासन एक धोरण घेत आहे की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या आजारासाठी ते सुद्धा फंड्स उपलब्ध करतायत. या दोन्हीचा योग्य पद्धतीचा समन्वय साधून आपण निर्णय घेणार आहोत. आपली भावना जी आहे त्या भावनेशी सुसंगत निर्णय घेणं हे भविष्य काळातल्या आपल्या सगळ्या मुलींच्यासाठी किंवा भविष्यातल्या पिढीसाठी अतिशय आवश्यक असल्यामुळे शासन सकारात्मक पद्धतीने निर्णय घेते. मनीषाताई. 2 वर्षापूर्वी जे आपले इम्युनायझेशन ऑफिसर आहे महाराष्ट्राचे त्यांनी एक आकडा प्रस्तुत केला आहे की 55.87 लाख गर्ल्स या 9 ते 14 वयोगटातल्या आहेत आणि या सगळ्या मुलींना म्हणजे 95% जे सर्वायकल कॅन्सर्स होतात ते HPV व्हायरसमुळे होतात आणि त्यामुळे इम्युनायझेशन आहे. तर माझा पहिला प्रश्न हा आहे की आपण लहानपणापासून जे इम्युनायझेशन प्रोग्राम्स आहेत वेगवेगळे 1 ते 5 वयोगटातील सर्व बालकांना, तर मुलींसाठी हे वॅक्सिन आपण कंपल्सरी करणार का? कारण ते कंपल्सरी इम्युनायझेशन प्रोग्राम मध्ये आणलं पाहिजे. तर हा पहिला प्रश्न आहे की आपण ते इम्युनायझेशन कंपल्सरी मध्ये आणणार का? आणि दुसरी उपाययोजना तर त्यांनी ऑलरेडी सांगितली आहे की जे बजेटरी प्रोव्हिजन आहे केंद्राकडून आपण खास निधी याच्यासाठी मागवला, तो मागवणार का असा प्रश्न आहे. धन्यवाद. मंत्री महोदय. दोन्ही विषय महत्त्वाचे आहेत की
पहिल्यापासूनच यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी एका बाजूला राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीची तपासणी केली जाते. त्या तपासणीच्या माध्यमातून आवश्यक त्या सर्वच्या सर्व लसी दिल्या जातात. पण या मुद्द्याच्या अनुषंगानं अजूनही प्रभावीपणाने ते काम करणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की यासाठी आपण निश्चितपणानं काम करू. परंतु या सगळ्यासाठी आपल्याला कंपल्सरी इव्हॅल्युएशन करता येणार नाही, कारण ज्यावेळी तपासणी होईल त्या तपासणीतनं जे निदान होईल त्याच्या पद्धतीनेच आपल्याला पुढे जावं लागेल. माननीय विरोधी पक्ष नेते. सभापती महोदय, अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि देशाच्या अर्थमंत्र्यांनी मागच्या वर्षी हा उपक्रम देश पातळीवर घेण्याची घोषणा केलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, छत्तीसगड आणि मिझोरम या राज्यामध्ये ही लस पूर्णपणे दिली जाते. माझा प्रश्न मान्य मंत्री महोदयाला, त्यांनी आत्ताच सांगितलं की 2200 रुपयाला ही लस आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे एसपीओ वॅक्सिन सिरम या शासकीय संस्थेतच बनते आणि त्याचा उत्पादन खर्च फक्त 800 रुपये आहे. सभापती महोदय, आपल्या माध्यमातून मी हा प्रश्न विचारतो, 2200 रुपये भले बाजारात असेल परंतु एसपीओ वॅक्सिन ही सिरम ही शासकीय संस्था आहे. जर आपल्याला 800 रुपयात मिळाली तर वर्षातून 2दा ही वॅक्सिन दिली जाते. येणाऱ्या काळामध्ये माननीय मंत्री महोदयांनी बजेटरी प्रोव्हिजन करूनच, कारण याला आता इकडं तिकडं हे करून होणारच नाही काम, आपण बजेटरी प्रोव्हिजन करूनच करण्याचा सरकारचा मानस आहे का? मंत्री महोदय. सभापती महोदय, हा विषय खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे साहजिकच सगळ्याच लोकांची, सगळ्याच लोकप्रतिनिधींची ती भावना आहे आणि भविष्यात तो निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाला संमती दर्शवलेली आहे. परंतु दोन गोष्टी आहेत की याच्याबद्दल आता सध्या सुद्धा मगाशी जसं पुण्यातल्या कॅम्पबद्दल आपण बोललात किंवा इथं सुद्धा आता मगाशी आमचे मुश्रीफ साहेब होते, ते स्वतः त्यांच्या मतदारसंघात CSRच्या फंडातून घेत आहेत. अशा पद्धतीने वेगवेगळे कॅम्प्स प्रत्येक ठिकाणी घेत आहेत. प्रत्येक जण घेत असलेले कॅम्प्स हे वेगळे, परंतु शासन म्हणून जी काही जबाबदारी घ्यायला पाहिजे त्यासाठी एक सूत्रबद्ध काम आणि सूत्रबद्ध कार्यक्रम घेऊन आपण सगळे निश्चितपणे काम करणार आहोत. प्रश्नोत्तराचा तास संपला.